श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, मंगळवेढ्यास जनाबाई नावाची एक स्त्री होती. ती लहानपणापासून प्रत्येक एकादशीस पंढरीची वारीत करत असे. द्वादशीस पारणे सोडून दुसऱ्या दिवशी घरी येत असे. असा नियम पुष्कळ वर्षे चालला होता. एक वेळ ती आषाढीच्या वारीत जात असता पाऊस जोराने पडू लागला. भयंकर वारा सुटून विजा कडकडू लागल्या. पुढे चालण्यास मार्ग दिसेना. थंडीने अंग थरथर कापू लागले. अशा स्थितीत जनाबाई कडेवर मुलगी व डोकीवर बोजा घेऊन म्हणाली, सांभाळ ग माय विठ्ठले. असा नामाचा जय जयकार करीत ती निघाली. वाटेत जिकडे तिकडे भयाण भासू लागले व ती घाबरून एका वृक्षाखाली बसली. तो समोरच महाराज एका वृक्षाखाली बसलेले दिसले. ते थंडीने थरथरत कापत असून निर्भयपणे आनंदात हसत होते. पुढे जाऊन पाहिले तो मंगळवेढ्याच्या अरण्यात असलेले स्वामी असे पाहून श्री साष्टांग नमस्कार घालून ती प्रार्थना करू लागली की महाराज, आजपर्यंत विठ्ठलाची वारी चुकली नाही, परंतु आज हे विघ्न उत्पन्न झाले. काय करावे? समर्थ म्हणाले, पंढरपुरीत विठ्ठल आहे आणि इतर ठिकाणी नाही की काय? बाई जने, परमात्मा सचिन्मय तुझ्या हृदयी पहा ग. तुझ्याजवळ अखंड विठ्ठलाचा वास आहे. असे म्हणून महाराज कटेवर हात ठेवून उभे राहिले. तो जनीला प्रत्यक्ष विठ्ठलरूप दिसू लागले. जनीस आश्चर्य वाटून ती म्हणाली, महाराज, आपण प्रत्यक्ष चालते बोलते पांडुरंग असून या दीनदासी कारणे दर्शन दिले. महाराज, माझ्या शरीराच्या वाहना करून जरी आपल्या पायात घातल्या तरी हे उपकार फिटणार नाहीत. असे म्हणून तिने श्रींस साष्टांग नमस्कार घातला. पुढे जनाबाईने पंढरीची वारी सोडून प्रत्येक एकादशीस अक्कलकोटची वारी धरली. अशी श्रींची कृपा जनीवर झाली. श्री स्वामी समर्थ.